गोजीर रूप सगुण रूप पाहि आवडतं याचा अर्थ तुकोबारायणी त्याला पाहिलं असलं पाहिजे. तुकोबारायणी न पाहता असं माणूस म्हणणार नाही. एखाद्या व्यक्तीला लयच पाहिलं पण तो माणूस मला खूप आवडतो. अरे कधी बोललं नाही, कधी पाहिलं नाही, त्याचा तुझा कधी परिचय नाही, तुला आवडेल कसा? तसं तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याचं गोजीर सगुण रूप मला खूप आवडतं. याच्यावर निश्चित शंका असा आहे की तुकोबारायणी ते पाहिलेलं असावं. त्यामुळेच आवड निर्माण झाली. न पाहता आवड कशी सांगते? तुकोबारायणी भगवान परमात्म्याला 5 वेळा पाहिले आणि 5 प्रकारे पाहिलेले. पहिला प्रकार तुकोबारायणीला भगवान परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शनाचे प्रकार आहेत 5. दर्शनाचे प्रकार किती आहेत? 5 प्रकार आहेत. तुम्ही लक्षात ठेवा. 5 प्रकार म्हणजे कोणतं? पहिला प्रकार आहे प्रतिमा दर्शन, दुसरा प्रकार आहे अवतार दर्शन, तिसरा प्रकार ईश्वर दर्शन, चौथा प्रकार ब्रह्मदर्शन आणि 5वा प्रकार सगुण दर्शन. असे 5 प्रकारची दर्शन आहेत. दर्शन झालं भगवान परमात्म्याचं की लगेच आपल्या ठिकाणचं आहे ना बागही जातो आणि शिनही जातो. महाराज त्याचं वर्णन करतात. बाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद होतो. बागही जातो आणि शिनही जातो. आपणही दर्शनाला जातो पंढरीला. पहिलं दर्शन जे आपल्याला होतं भगवान परमात्म्याचं त्याचाच उल्लेख इथे केलेला आहे पहिल्या दर्शनामध्ये. प्रतिमा म्हणजे काय? प्रतिमा म्हणजे मूर्ती, प्रतिमा म्हणजे फोटो, प्रतिमा म्हणजे मूर्तीच. ही प्रतिमा आहे भगवान परमात्म्याची प्रतिमा. आणि आता आपण जातो आपल्याला दर्शन होतं ते कशाचं दर्शन होतं? प्रतिमेचं दर्शन होतं, मूर्तीचं दर्शन होतं. महाराज आपल्याला दर्शन प्रथम अवस्थेमध्ये आपल्याला दर्शन होतं ते मूर्तीचं दर्शन होतं. आपण जातो रांगेमध्ये उभा राहतो, भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहतो आणि तिथून माघारी येतो. महाराज तिथून माघारी येतो. 4 चौघ जमली की आपण सांगतो 15 तास उभं राहिलो पण पठ्ठ्या दर्शनच करून आलो. दर्शनच करून लोक जमले की सांगतो आपल्याला दर्शन झालेलं सांगतो. दर्शन ज्याला झालं ना त्याची अनुभूती आहे. ज्याला दर्शन झालं त्याची अनुभूती काय आहे त्याचं उत्तर महाराज देतात की त्याचा बागही राहत नाही शिनही राहत नाही. महाराज दर्शन झालं की मी सांगत नाही किती वेळा दर्शन झालं या बाग राहत नाही शिन राहत नाही. किती वेळा दर्शन व्हावं लागतं याला? मला वाटतं 50 वेळा गेलो असेल आतापर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त आहे का नाही विशाल महाराज? 50 वेळा तर सहज गेलो असेल, त्याच्यापेक्षा जास्त. पण अजून बागही गेला नाही शिनही गेला नाही. बागही गेला नाही, उलट शिन आला. 15 तास उभा राहिलो त्याचा शिन आला पण शिन गेला नाही. पण महाराज दर्शन झालं की शिन जातो ही अनुभूती आहे संतांची. आणि किती वेळा दर्शन? आणि फक्त एकदा झाली या दर्शन एका वेळा झाली या दर्शन एका वेळा झाली या दर्शन एका वेळा झाली या दर्शन मागील परिहार्या पुढे नाही शिना 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 झाली या दर्शन एक वेळा झाली या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवाडी वाट पाहे उभा भेटीची आवाडी झाली या दर्शन एक वेळा झाली या दर्शन एक वेळा उभा भेटीची आवाडी वाट पाहे उभा भेटीची आवाडी. किती सुंदर उल्लेख करतात महाराज. झाली या दर्शन एक वेळा, फक्त एकदा दर्शन झालं मागील परिहार पुढे नाहीशी. झाली या दर्शन एक वेळा. 50 वेळा दर्शन झालं तर आपल्या बागही गेला नाही शिनही गेला नाही. मग याचा अर्थ दर्शन झालं का नाही झालं? का नुसतं हेलपाटे घातलं आपण? जा पंढरीला ये माघारी, जा पंढरीला ये माघारी. मोकार हेलपाटे झाले महाराज. ज्या अर्थी या अनुभूतीच नाही त्या अर्थी नाही. पहिलं दर्शन प्रतिमा दर्शन,
महाराज म्हणतात प्रतिमेचं दर्शन असं करायचं, रावळात जायचं, डोळे भरून भगवान परमात्म्याला पाहायचं, डोळ्यामध्ये साठवायचं, डोळ्यातून हृदयात साठवायचं. संत महात्म्याने असं दर्शन घेतलं. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहणाऱ्याचं अस्तित्व नष्ट होतं आणि तो हृदयात साठवला. साठवलेला भगवान परमात्मा कसा दिसतो सांगू? कसा दिसतो? काकड्याच्या अभंगामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. कसा आहे भगवान परमात्मा? किरीट कुंडाले मंडिता